नमस्कार मित्रांनो, तुला शिकवीन चांगला धडा. पुढील भागामध्ये अक्षरा बाळाच्या फोटोला हात लावते आणि म्हणते, बाळा, तुझी आजी म्हणते ते बरोबर आहे. आपल्याला आपल्या घरी लवकरात लवकर गेलं पाहिजे. तसं आमच्यामध्ये छोटंसंच भांडण झालं आहे आणि ते लवकरात लवकर मिटेल आणि मग मी तुझ्याबद्दल त्यांना सांगेल आणि मला त्यांना खुश बघायचं आहे, आनंदी बघायचं आहे. आता बास, खूप झालं आहे. तेवढ्यात विद्या येते आणि म्हणते, अक्षरा, तू हे काय करतेस? अगं, एक्सरसाइज करायची. तू ऑकला जाणार होतीस ना? जा जा जा. अक्षरा म्हणते, आई, मी भाजी टाकते आणि वरम पण करते. विद्या म्हणते, अजिबात नाही. हे सगळं काही करायचं नाही. चल ऑकला जा. काय म्हणते मी? मोठ्या मास्तरीणबाईची ऑर्डर आहे. अक्षरा म्हणते, मोठ्या मास्तरीणबाई? आता दोघींनाही आठवतं. अधिपती घरी येतो. विद्या म्हणते, मी आत्ता चहा घेऊन येते आ. तर तो म्हणतो, मोठ्या मास्तरीणबाई, चहा नको. विद्या म्हणते, सहज माझ्या तोंडात आलं. अक्षरा हसत म्हणते, त्यांचं असंच आहे. त्यांची कुठलीही गोष्ट आपण विसरू शकत नाही. बरं चल, मी ऑकला जाते. ती निघून जाते. विद्या देवाला म्हणते, एवढीच प्रार्थना आहे, माझ्या अक्षूचा संसार सुरळीत होऊ दे. अधिपती ओंक्या आणि शिवानीला म्हणतो, काय चाललंय? ए ओंक्या, काय विचार करतो? ओंक्या म्हणतो, हाच विचार करत होतो. अधिपती म्हणतो, आता काही विचार करू नकोस. तुम्ही एक काम करा, कुठेतरी फिरायला जाऊन या. शिवानी ते बघा तर, साधं रंकाळ्याला चल म्हटलं तरी येत नाही. अधिपती म्हणतो, ओंक्या मर्दा, तुझं जगून काही फायदा नाही. रंकाळ्यावरची भेळ तर मास्तरीणबाईला एवढी आवडते ना, लय दिवस झाले. आता मास्तरीणबाईला घेऊन जातो. ओंक्या आणि शिवानी दोघं शॉकून बघायला लागतात. तो असून म्हणतो, नाही म्हणजे गेलो असतो. डोक्यात मारत म्हणतो, मी सुसरतो. असं वाटतं मास्तरीणबाई शाळेत गेल्या असतील, येतील घरला आणि मग काय, त्यांना घेऊन जाऊ कुठेतरी फिरायला. आता काय, घरला गेल्यानंतर घर भकास पडलेलं असतंय. येतंय सगळं अंगावरती. सगळं कसं खायला उठतंय. पण जायचो. मास्तरीणबाई होते ना, आम्ही जायचो. शिवानी म्हणते, भाऊजी, हे दिवस परत येऊ शकता. तुम्ही जा आणि वहिनीला घरी घेऊन या. अधिपती म्हणतो, तुम्ही जावा हो. आता परत आमच्यावर घसरू नका. माझी चूक झाली. मी चुकून मास्तरीणबाईचं नाव घेतलं. शिवानी म्हणते, बरं झालं तुम्हीच विषय काढला. मला तुमच्याशी वहिनीबद्दल बोलायचं होतं. अधिपती म्हणतो, जाऊ द्या वहिनी. ओंक्या म्हणतो, तू आम्हाला मुलाबाळाचं सांगतो. तुला पण मुलं हवं होतं ना, एक सुंदर परी. तो जाऊ दे रे ओंक्या, ते आता लय अवघड आहे. शिवानी म्हणते, भाऊजी, तुम्ही ठरवलं ना, खूप सोपं आहे. फक्त वहिनीला भेटून बोलायची गरज आहे. अधिपती म्हणतो, जाऊ दे हो, सोडा आता. त्यांना माझ्यापेक्षा तो मित्र जवळचा आहे. शिवानी म्हणते, भाऊजी, तो मित्र आहे, तुम्ही नवरा आहेत. तो वहिनी, मी गेलो होतो ना भेटायला. आता त्यांना गरज असेल तर येतील. शिवानी म्हणते, भाऊजी, वहिनी पण आल्या होत्या भेटायला. तो राहू द्या वहिनी आणि निघून जातो. मदन म्हणतो, बाबा, काय झालं? बाबा म्हणतात, मदन, तू बोलतो ना, ते अगदी बरोबर आहे. अक्षराबाबतीत घाईघाई घेतलेला निर्णय तो पुढे जाऊन तिला एवढा त्रास देईल असं कधीच वाटलं नव्हतं रे. आता बाबा खूप पश्चाताप करतात. मदन म्हणतो, माझ्याकडून पण चूक झाली. मी अक्षरापेक्षा माझ्या युगोला जास्त महत्त्व दिलं. पण एका पॉईंटला जेव्हा पत्राची उत्तर येणं बंद झालं, तेव्हा मला कळालं की किती मोठी चूक केली मी. बाबा, खरंच सांगतो, अक्षरा लाखात एक मुलगी आहे. म्हणजे तिच्यासारखी दुसरी कुणीच नाही आहे. स्मार्ट, हुशार, समंजस, इतरांना समजून घेणारी. बाब म्हणतात, आणि अशा मुलीला माझ्यामुळे खूप सहन करावं लागलं. ती शरीराने त्या घरातून बाहेर आली, पण मनाने नाही. मोनेश्वरी म्हणते, काय हिराबाई, लय बदलल्या. हिरा म्हणते, नाही कळालं. मोनेश्वरी म्हणते, आम्ही फोन केला नाही तर तुम्ही फोन केला नाही. इतर वेळी रोकडची गरज असली की बरोबर फोन करता की आम्हाला. हिरा म्हणते, मॅडम सॉरी, ते जरा कामात होते. आणि भुवनेश्वरी म्हणते, कसलं काम आणि आमच्या कामाचं काय? हिरा म्हणते, तुमचं कोणतं काम? भुवनेश्वरी म्हणते, आता ते पण विसरल्या का? हिराबाई, तुम्हासनी काय सांगितलं होतं? तुमच्या घरच्या खबर आम्हाला द्यायच्या. तुमची बहीण काय काय करते याची मिनटाची खबर आम्हासनी द्यायची. हिरा म्हणते, हो. भुवनेश्वरी म्हणते, तुम्हाला जमत नसल तर तसं सांगा. पैसे घेऊन तुम्ही गायब होताय. भुवनेश्वरी बरंच काय बोलते. हिरा म्हणते, नाही मॅडम, सासरच्या कामामध्ये जरा गुरफटले होते. पण इथून पुढे मी सगळे अपडेट देते. मदन म्हणतो, बाबा, मी अक्षरामुळे अभ्यासाला लागलो, स्टडी केला, मोठा झालो. तिला बऱ्याच वेळा मी खूप हिंट दिल्या, पण तिला कळालंच नाही.
आता मदन बरंच काही बोलत असतो आणि सांगतो, मी तिला म्हणालो, चल माझ्यासोबत अमेरिकेत, पण नाही आली ती. मला म्हणाली, माझा देश सोडून मी कुठेही जाणार नाही. मला पण खूप राग आला. माझा पण इगो हर्ट झाला. मग मी म्हणालो, तुझ्यासारख्या खूप मुली मिळतील मला. मग काय, मी तिकडे गेलो. मला खूप मुली भेटल्या. पण मला असं कळलं, त्या सगळ्या मैत्रिणीमध्ये मी सतत अक्षराला शोधतोय. पण मला कुठल्याही मुलीमध्ये अक्षरा दिसलीच नाही. मग मी ठरवलं, जिथे अक्षरा आहे ना, तिथे मला गेलं पाहिजे. आणि म्हणून मी तिकडचं सगळं सोडून भारतात परत आलो आहे, फक्त अक्षरासाठी. बाप म्हणतात, अरे तू अमेरिकेत गेला तेव्हा अक्षरा एकटी होती, पण आता ती एकटी नाही, तिचं लग्न झालं आहे. मदन म्हणतो, बाबा मला माहिती आहे. बाप म्हणतात, अरे खरंच ती एकटी नाही आहे, तो कळतं आहे मला. तिला सासर आहे, नवरा आहे. बाप म्हणतात, फक्त एवढंच नाही आहे. तो मग ते सांगतात, ती आता 2 जीवांची आहे. अक्षरा रस्त्याने जात असते. तिला अधिपतीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आठवतो. ती मनात म्हणते, अधिपती असं काहीतरी हो आणि तुम्ही माझ्यासमोर यावो. तेवढ्या तिला गाडीतून अधिपती आलेला दिसतो. तो एका ठिकाणी गाडी लावतो. अक्षरा म्हणते, मी जाते आणि अधिपतीशी बोलते. मदन म्हणतो, काय अक्षू आई होणार आहे? पण मला सांगितलं नाही तिने. बाब म्हणतात, हो, तिला ही गोड बातमी पहिले अधिपतींना द्यायची आहे. त्यासाठी ती फॅक्टरीत पण गेली होती. मदन म्हणतो, पण तो तर तिच्याशी बोलायला पण तयार नाही. बाबा मी काय म्हणतो, तुम्ही अक्षराला परत त्या घरी पाठवू नका. मी त्या भुवनेश्वरीची पूर्ण चौकशी केली. ती खूप डेंजर बाई आहे. आणि बाबा, मी अक्षराच्या बाळासहित तिला स्वीकारायला तयार आहे. आता तर बाबांच्या पायाखालची जमीनच सरकते. अधिपती फोनवर बोलत असतो. अक्षराला त्याला बघून खूप आनंद होतो. ते त्याच्याकडे जायला लागते, पण मध्येच गाड्या येत असतात. रोड क्रॉस करता करता अधिपती निघून जातो. ती आता त्याला पटकन फोन करते आणि म्हणते, अधिपती असं का वागता माझ्याशी? माझा फोन तुम्ही अजून पण ब्लॉकच ठेवला आहे. ती आता इराकडे येते आणि म्हणते, इरा पटकन मोबाईल दे ना. ती का ताई? अक्षरा सांगते, अगं अधिपतींना फोन करायचा आहे. हिरा म्हणते, थांब मी लावते हां. अधिपती इराचा फोन बघतो आणि शॉक होतो. मुणेश्वरी चेस खेळत असते आणि म्हणते, आता शेवटची चाल. आता मास्तरीबाई तुम्हासनी कळणार. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.